रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवते बघा मसाला पनीर। त्याच्याकरता इथे मी घेतली बघा दही घेतली अर्धा वाटी। आता याच्यात टाकणारी मी बेसन पीठ 2 चम्मच बेसन पीठ घेतले मी इथं। आणि इथं आता मसाले घेतलेत बघा। हे धनिया पावडर घेतली, काश्मीरी लाल मिरची, थोडासा गरम मसाला, हळद, कसुरी मेथी आणि मीठ घेतले। आता हे मिक्स करायचं आपल्याला चांगलं, याच्यात असं चांगलं याला फेटून घ्यायचं आहे। आता त्याच्यात थोडंसं तेल पण टाकणार आहे मी। पहिले मी फेटून घेते असं। इथे बघा आता थोडंसं तेल घेतलंय मी। आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं असं मऊसूत फेटून घ्यायचं असेल। आणि मग आपल्याला हे मसाला आपला भाज्या घेतल्यात त्यांना लावायचं आहे। पनीर आहे, शिमला मिरची, कांदा, टमाटर असं बघा। इथं आता चांगलं फेटून घेतले। तर अद्रक लसूण पेस्ट करून घेतली बघा मी। आता आपण आता मिक्स करून घेऊ आपण चांगलं ह्याच्यामध्ये। हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय। आणि इथं भाज्या घेतल्यात बघा मी, असे कांदे घेतलेत असे कापून, टमाटे घेतलेत आणि शिमला मिरची आणि पनीर घेतले। आता हे सगळं आपण टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा आता मसाला आपण सगळं असं भाज्यांना लावून घेऊ, हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे आपल्याला। असं मसाला म्हणजे घुसळून घ्यायचा आहे, भाज्यांना मिक्स करून घेऊ। आणि याला आपण आता 20 मिनिटं ठेवून देऊ असंच। हे बघा 20 मिनिटं झालेत। 20 मिनिटं ठेवलं होतं मी असं मिक्स करून चांगलं। आता आपण ह्यांना हलकंसं असं म्हणजे फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। इथं बघा कढईत मी तेल गरम करायला ठेवलंय। असं भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या ज्याच्यामध्ये। आता भाज्या आपण ह्याच्यात टाकूया। आता मी चमच्यानेच टाकते सगळं असं। आणि आपल्याला या भाज्या अशा परतून घ्यायच्यात मस्त। हे बघा आता भाज्या मी पूर्ण असं टाकून घेतल्यात बघा तेलामध्ये। आता याला मस्त आपण परतून घेऊया, म्हणजे याचा कच्चापण पण निघून जाईल। असं कांदा टमाटे ते सगळं आहे ना मस्त होतील मग। आता याला आपण चांगलं असं परतून घेऊ। हे बघा भाज्या अशा परतून घेतल्यात मी, आता काढून घेते। ते बघा कढईमध्ये आता मी तेल गरम करायला ठेवले, थोडंसं तेल घेतलंय ताकी भाज्या परतताना तेल वापरलं होतं म्हणून। आता याच्यात जिरं टाकून घेतलंय। तर जिरं तडतडलं की याच्यात इथं बघा बारीक चिरून घेतला असा कांदा, मी एकच कांदा घेतला असा बारीक चिरून, तो पण आपण परतून घेऊया। आता कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा। हे बघा आता कांदा हलकासा परतून घेतला। आता अद्रक लसूण पेस्ट पण टाकून आता परतून घ्यायचं आपल्याला चांगलं। मग आपल्याला याच्यात टाकायची बघा टमाट्याची पेस्ट करून घेतली मी ती। पहिले आपण हे परतून घेऊ चांगलं। इथं बघा टमाट्याची पेस्ट करून घेतली मी, एक टमाटे घेतले मोठं। ते पण टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता याच्यात टाकणार आहे बघा मी चवीपुरतं मीठ। पहिले आपण मीठ टाकलं होतं मसाल्यामध्ये, आता इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता मिक्स करून घेऊ चांगलं, आणि म्हणजे टमाटे अजून मऊ होतील। हे बघा आता मिक्स करू। हे बघा टमाटे पण चांगले असे परतून घेतलेत बघा, टमाट्याची पेस्ट पण। इथे मसाले घेतलेत आता बघा, धनिया पावडर, लाल मिरची, हळद, थोडासा पनीर मसाला, काश्मीरी मिरची आणि गरम मसाला आहे थोडासा। आता हे पण आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी ताकी मसाले जळावं ना म्हणून। हे बघा ज्याच्यात मी टमाट्याची पेस्ट घेतली होती त्याच्याने पाणी टाकणार आहे। आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया, असं चांगलं तेल सुटोसतो। हे बघा मसाला पण चांगला असा परतून घेतलाय बघा, एकदम मस्त असं झालाय मसाला पण मऊसटक। आता त्याच्यात टाकायचं आपल्याला पाणी। पाणी टाकलं का आता ह्याला मस्त असं उकळी येऊ द्यायची आपल्याला। आणि मग आपण ज्या भाज्या आपण परतून घेतल्या तर बघा मसाल्यामध्ये, त्या आपण याच्यामध्ये टाकायच्या। हे बघा मस्त उकळी आली बघा आता रशाला पण। इथे मी परतून घेतलेल्या भाज्या टाकणार आहे सगळ्या आता। हे बघा भाज्या टाकून घेतल्या, आता मिक्स करून घेते मी। हे बघा आता याच्यावर टाकणार आहे मी थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी। असं हाताने असं हे करून टाकते क्रश, असं हाताने मसळून घ्यायची चांगली। आणि थोडंसं बारीक चिरलेला कोथिंबीर। ही भाजी मी असं थोडंसं हलकीशी अशी शिजवून घेणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे। हे बघा भाजी पण मस्त बनवून तयार झालेली आहे बघा। आता गॅस करते बंद। बघा तयार आहे मस्त मसाला पनीर। व्हिडिओ आवडत एक लाईक नक्की करा।